महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण म्हणजेच मेडा या विभागामध्ये प्रोजेक्ट ऑफिसरच्या 22 जागा आलेल्या आहेत. याच्यासाठी इंजिनिअरिंगचा कुठलाही ग्रॅज्युएट हा पात्र आहे, पण जी एक्झाम पॅटर्न आहे तो मात्र इलेक्ट्रिकल लेवलचा त्यांनी सांगितलेला आहे. याच्यामध्ये 2 पार्ट आहेत. पार्ट ए जो बौद्धिक चाचणीचा असणार आहे, याच्यामध्ये 80 प्रश्न 40 मार्क म्हणजे प्रत्येक प्रश्नाला अर्धा मार्क. आणि दुसरा पार्ट जो आहे पार्ट 2 हा तांत्रिक म्हणजे टेक्निकल आहे. याच्यामध्ये सुद्धा 80 प्रश्न असणार आहे, पण प्रत्येक प्रश्नाला 2 गुण म्हणजे 160 मार्क्स याच्यामध्ये असणार आहे. तर एकूण गुण झाले तुमचे 200. 120 मिनिटामध्ये तुम्हाला हा पेपर सॉल्व्ह करायचा आहे. आणि जी डिफिकल्टी लेवल दिलेली आहे ती इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या अनुभवाने दिलेली आहे, त्या अनुषंगाने दिलेली आहे. कारण जरी पात्र तुम्ही कुठल्याही इंजिनिअरिंगचे असाल तरी तुम्हाला एक्झाम देताना मात्र इलेक्ट्रिकल एनर्जीवरती किंवा इलेक्ट्रिकलवरती भर द्यावा लागणार आहे. जर अधिक माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे, त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. धन्यवाद.